तेजी मंदीच्या गर्तेत असलेल्या भारतीय शेअर बाजारात आज जोरदार घसरण झाली। जागतिक संकेत कमकुवत झाल्यानं आणि एआयच्या जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणामांच्या चिंतेमुळे आज भारतीय शेअर बाजारात सुनामी आली। तब्बल 1048 अंकांनी सेन्सेक्स कोसळून 82,626 वर बंद झाला, तर निफ्टीमध्येही 336 अंकांची घसरण होऊन 25,471 वर स्थिरावला। या जबर घसरणीमुळे आज एका दिवसात गुंतवणूकदारांचा तब्बल 7.4 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय। सध्याचा जमाना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे। जागतिक अर्थव्यवस्थेवर एआयचा परिणाम होऊ शकतो अशी भीती आहे। याच कारणातून आणि जागतिक स्तरावरील राजकीय परिस्थितीमुळे आज भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली। हिंदुस्तान युनिलिव्हर, इटर्नल, टाटा स्टील, टायटन, अदानी पोर्ट, रिलायन्स इंडस्ट्रीज अशा मुख्य शेअर्समध्ये आज तब्बल 4.5% पर्यंत घसरण झाली। दिवसभरात सेन्सेक्स 1048 अंकांनी खाली आला आणि 82,626 वर बंद झाला, तर निफ्टी 336 अंकांनी खाली येऊन 25,471 वर स्थिरावला। परिणामी गुंतवणूकदारांचं सुमारे 7.4 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय। गेले काही दिवस भारतीय शेअर बाजारात पराकोटीचे हेलकावे पाहायला मिळत आहेत। त्यामुळे गुंतवणूकदारांनी अभ्यासपूर्वक आणि संयम बाळगून आर्थिक व्यवहार करणं गरजेचं आहे। सेन्सेक्स खाली येतो त्यावेळी गुंतवणुकीसाठी योग्य काळ असतो, मात्र कोणत्या कंपन्यांचे समभाग घ्यायचे याबद्दल योग्य अभ्यास आणि मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे।